स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरु चरण उपासिता। परमपूज्य श्री सतीश महाराज देगलूरकर यांनी लिहिलेल्या शिवकृपांकित संत श्री चूडामणी महाराज यांच्या चरित्रलेखाचा आज ऐकूया भाग 3. तालिकोट इथं हिंदू राजे रजवाडे आणि निजाम यांच्यात तुंबळ युद्ध होऊन निजामाचा विजय झाला आणि संपूर्ण हिंदुस्थानभर विध्वंस होण्यास प्रारंभ झाला. देवालय, धर्मशाळा, शेती, मोठमोठे राजवाडे सगळं काही निजामाच्या सैन्यानं उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली. किती माणसांना यमसदनी पाठवलं त्याची तर गणतीच नव्हती. अशी सर्वत्र बंडाळी माजली असताना मराठवाड्यातील देवपूर म्हणजे देगलूर इथं वेदमूर्ती वेलंभट गोसावी नामक अत्री गोत्रोत्पन्न तैतिरीय शाखी सदाचारी कुटुंब राहत होतं. हे कुटुंब वेदशास्त्र संपन्न आणि वर्णाश्रम धर्मानुसार आचरण करणारं होतं. त्यांचं कुलदैवत त्र्यंबकेश्वर होतं. वेलंभट चारित्र्य संपन्न होते आणि सर्वत्र समभाव राखून वेद, शास्त्र इत्यादींचं अध्ययन करणारे पंडित होते. त्यामुळं तत्कालीन ब्रह्मसम आणि देवसम या दोन्ही पदव्यांचे ते अधिकारी होते. त्यांचा सुपुत्र त्र्यंबक भट पित्याप्रमाणेच चारित्र्य संपन्न आणि वेदपारंगत होता. त्र्यंबक भटांना शिवरामेश्वर नामक पुत्र होता. त्यानं भगवान त्र्यंबकेश्वराला आपल्या अपार भक्ती सामर्थ्यानं प्रसन्न करून साक्षात शंकराची कृपा प्राप्त केली. योग्य वयात रमा नामक सुंदर तरुण स्त्रीचं पाणिग्रहण केलं. रमा चतुर आणि पतीचं मन जाणणारी होती. मुनींनी आणि वेदांनी सांगितलेली कर्म करण्यात शिवराम निष्णात होते. ते दररोज 3 वेळा स्नान करून शिवाचं अखंड नामस्मरण करीत. आलेले अतिथी सज्जनांचं मनापासून आणि आनंदानं आदरातिथ्य करीत. शिवरामेश्वर आणि रमा हे दाम्पत्य गृहस्थाश्रमात आनंदानं राहत असलं तरी त्यांना बरेच वर्ष संतती सुख नव्हतं. रमा जरी आनंदानं गृहस्थाश्रम सांभाळीत होती तरी तिच्या अंतर्यामी शल्य, वेदना, दुःख होतं ते वांझपणाचं. एक दिवस विषण्णपणे मनात संतती विचार करीत असता पतीला ती वदली, हे देवा, दयासागरा, माझ्या इच्छेनुसार वर देणाऱ्या स्वामी श्रेष्ठा, मी सर्व गोष्टीत अत्यंत संपन्न आणि श्रेष्ठ आहे, परंतु पुत्राचं मुख माझ्या दृष्टीपथात कधी येईल याची सतत मला चिंता वाटते. मी माता व्हावं, मला मुलंबाळं व्हावीत अशी माझी इच्छा आहे. आपल्या अनुग्रह आणि कृपेनं माझी इच्छा नक्की सिद्धीला जाईल. पत्नीचं हे संयत आणि मोहपूर्ण वचन ऐकल्यावर शिवरामेश्वरानं कोमलवाणीत वचन कथन केलं. तत्पूर्वी श्रुतीनं सांगितलेल्या आचरण मार्गानुसार तिच्यासह वर्षभर शंकराची सेवा केली. त्यानंतर पत्नीच्या इच्छापूर्ती संबंधात ते म्हणाले, हे सुंदर स्त्रिये, ही गोष्ट दैवावर अवलंबून आहे. शुद्ध होऊन तू शुभ्र अशा 1000 शिवलिंगांची पूजा कर. धूर्जटी शंकरावरील प्रेम हीच चांगली भक्ती आहे. तीच आपल्याला प्रिय अशा चांगल्या गोष्टी देणारी आहे. पतीलाच देव मानणाऱ्या रमानं ते ऐकून स्थिर होऊन दक्षतेनं नियमितपणे भक्तिभावपूर्ण त्याप्रमाणे पूजा सुरू केली. वर्षभरानंतर शंकर प्रसन्न झाले, संतुष्ट झाले आणि त्यांना दर्शन दिलं.
त्या उभयतांनी शंकराला नमस्कार करता महेश्वरानं त्यांना एक फळ दिलं आणि शिवशंभू म्हणाले, 1 वर्षाच्या आत तुम्हाला तेजस्वी पुत्र होऊन तो स्वकीर्तीनं भूमंडळाला शुभ्र करील. असा आशीर्वाद देऊन शंकर अंतर्धान पावले. मनोमन उभयतांनी शंकराचं स्मरण करून नारळ भक्षण केला आणि काही काळानं रमा गर्भवती झाली. दिवस जात होते. संतती होणार या भावनेनं हे दाम्पत्य अतिशय आनंदी होतं. उभयतांची पूजा पाठ करणं अधिकच वाढत होतं. 7 महिने झाले. शिवरामेश्वरांनी आपल्या सुंदर पत्नीचे डोहाळे जाणून घेण्यासाठी रमाला विचारलं, हे सुंदरी, तुझ्या मनात कसली इच्छा आहे ती तू मला त्वरित सांग. त्यावर रमानं दिलेलं उत्तर हे येणारा जीव हा असामान्य असल्याचं सहज प्रत्ययाला येतं. ती म्हणाली, माझं उपास्य दैवत शंकर आहे. पुष्कळ काळ व्रत धारण करून चिंतन करते. त्याच्या चरणांचं नित्यपूजन हे माझं उत्तम सर्वस्व आहे. मला वस्तू, घर इत्यादीबाबत काही इच्छा नाही. आपल्या सेवकांचा उद्धार, भजन कीर्तन करणं, एकांतवास आणि सज्जनांचं अनुरंजन करावं असं मला वाटतं. अद्वैत विचारानं मोहाचा नाश करावा. मृगजळाप्रमाणे असणारं हे विश्व मिथ्या आहे. आपल्या पत्नीचे हे आगळे वेगळे डोहाळे ऐकून शिवरामेश्वर चकित होऊन त्यांच्या ठाई आनंदाची कारंजी उचंबळून आली. रमाचा प्रसूतीचा काळ जवळ आला तशी शिवरामेश्वरांना काळजी वाटू लागली की आता सुईणीचं काम कोण करणार. तेव्हा आपल्या भक्ताची चिंता जाणून सदाशिव शंकरानं आपली पत्नी पार्वती हिला सांगितलं की, हे पार्वती, तू भूतलावर जाऊन माझ्या भक्ताची चिंता दूर कर. त्याप्रमाणे एका गरीब स्त्रीचा वेश धारण करून पार्वती थेट शिवरामेश्वरांकडे जाऊन म्हणाली, हे ब्राह्मण श्रेष्ठा, तुझ्या निवासी आदरपूर्वक वास करावा अशी माझी इच्छा आहे. मला आश्रय दे. आपली पत्नी रमाची अवस्था पाहून कुणीतरी स्त्री घरी असणं आवश्यक आहे असा विचार करून ब्राह्मणानं तिला अनुमती दिल्यावर सुईणीचं कार्य पूर्ण होईपर्यंत ती तिथं राहिली. काही दिवसांनीच सर्व गुणयुक्त, ज्योतिषशास्त्र संमत आणि आनंदी काळ सुरू झाला. वसंत ऋतूमुळं सृष्टी नवपल्लवानं रोमांचित झाली होती. वाऱ्यानं झाडावरील फुलांचा सुगंध चहूकडे दरवळत होता. पूर्व दिशेला सूर्यनारायण पृथ्वीवर प्रकट होत असताना सर्व जनांच्या त्रासाचं शमन करणारा आणि ब्राह्मण श्रेष्ठाला प्रमुदित करणारा पुत्र रमेच्या कुशीतून प्रकट झाला. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग उद्या ऐकूया. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री सिद्धयोगी ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री सिद्धयोगी देवनाथ महाराज की जय. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री सिद्धयोगी चूड़ामणि महाराज की जय. हरि ओम तत्सत.